झेलेन्स्कीचा जबरदस्त राजकीय बॉम्ब, युलिया स्विरिडेन्को बनणार युक्रेनची नवी पंतप्रधान। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी एक धक्कादायक निर्णय घेत युलिया स्विरिडेन्को यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे। सध्या त्या देशाच्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री आहेत। डेनिस म्यायाल यांना या पदावरून हटवून युद्धाच्या काळात आर्थिक सुधारणा, संरक्षण उद्योग आणि प्रशासकीय बदलांचा नवा अध्याय सुरू करण्याचा झेलेन्स्कीचा निर्धार दिसतोय। आता या निवडीवर संसदेची मंजुरी मिळणे बाकी आहे। स्विरिडेन्को या अर्थशास्त्रात पारंगत असून अमेरिका युक्रेन व्यापार करारांमध्ये त्यांना महत्त्वाची भूमिका बजावली आहे। वय फक्त एक संख्या, टर्बन टोर्नाडो फौजा सिंग यांचं 114व्या वर्षी जीवनावर झेप। जगप्रसिद्ध मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंग यांचं 114व्या वर्षी अपघाती निधन झालं। पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला। टर्बन टोर्नाडो म्हणून ओळखले जाणारे फौजा सिंग हे जगातील सर्वाधिक वयाचे धावपटू होते। त्यांनी 100व्या वर्षीही लंडन मॅरेथॉन पूर्ण करत जगाला चकित केलं होतं। त्यांची धावण्याची जिद्द, फिटनेसवरील श्रद्धा आणि कधीही न थांबण्याची वृत्ती ही नव्या पिढीसाठी एक अमूल्य प्रेरणा आहे। पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। वय कितीही असो, स्वप्न मोठी ठेवा आणि धावणं थांबू नका, फौजा सिंग यांच्या जीवनाचा संदेश। दक्षिण मुंबईला नवी मेट्रो भेट, 13 स्टेशनसह मेट्रो लाईन 11चा प्रस्ताव तयार। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान मेट्रो लाईन 11चा प्रस्ताव सादर केला आहे। या नव्या लाईनमध्ये 13 स्थानकं असतील, ज्यामध्ये नागपाडा, भेंडी बाजार, CSMT आणि हॉर्निमन सर्कल सारखे महत्त्वाचे भाग समाविष्ट आहेत। हा 17 किलोमीटरचा मार्ग असून यामधील 8 स्थानकं भूमिगत असतील। अंदाजे रुपये 16,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पामुळे दररोज सुमारे 5.8 लाख प्रवासी प्रवास करू शकतील, ज्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। ही मेट्रो लाईन म्हणजे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी। प्रवास होणारा आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुसाट। विमान नव्हे, रेसिंग ट्रॅक। मुंबई विमानतळावर आकासा एअरच्या विमानाला ट्रकची धडक। मुंबई विमानतळावर आकासा एअरच्या विमानाला मोठा अपघात टळला। बेंगळुरूहून आलेले QP1736 फ्लाईट पार्क केल्यानंतर कार्गो ट्रकने थेट विमानाच्या उजव्या पंखाला जोरदार धडक दिली। ही घटना ग्राउंड हँडलिंग दरम्यान घडली। ट्रक बर्ड वर्ल्ड वाईड फ्लाईट सर्व्हिसेस BWFS कंपनीचा होता। सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही। विमान तात्पुरते सेवाबाह्य ऐवजी करण्यात आले असून तपास सुरू आहे। सामान्य नागरिकांसाठीचा लढा, कोल्हापुरात भाजपचा शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चा। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन हा महामार्ग त्वरित मंजूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। भाजप नेत्यांनी शासनावर कठोर शब्दात टीका करताना सामान्य जनतेच्या सोयीसाठी हा लढा असून विकास कामे थांबवणाऱ्या यंत्रणेला आता जागं केलं पाहिजे असा संदेश दिला। मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाकडे संबंधित मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या आहेत। सामान्य माणसाला दिलासा, PF काढणे झाले आणखी सोपे। आता 5 लाखांपर्यंत त्वरित रक्कम मिळणार। EPFO कडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे बदल जाहीर झाले आहेत। आता वैद्यकीय गरज, शिक्षण, विवाह किंवा गृह सुधारणा यांच्यासाठी 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो क्लेम पद्धतीने थेट खात्यात जमा होणार आहे। याशिवाय घर खरेदीसाठी 90% पर्यंत PF रक्कम काढता येणार असून जून 2025 पासून UPI किंवा ATM द्वारेही त्वरित PF काढण्याची सुविधा मिळणार आहे। या निर्णयांमुळे सामान्य कामगारांचा आर्थिक तणाव कमी होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत निधी सहज उपलब्ध होईल। समोसा जिलेबी म्हणजे आता आरोग्यावर हल्ला, मंत्रालयाचा धोक्याचा इशारा। आरोग्य मंत्रालयाने समोसा जिलेबी सारख्या तेलकट आणि गोड पदार्थांबाबत गंभीर इशारा दिला आहे। यामधील ट्रान्स फॅट व साखर आरोग्य सिगरेट इतकेच घातक ठरू शकतात। लवकरच सार्वजनिक ठिकाणी या पदार्थांसाठी हेल्थ वॉर्निंग बोर्ड लावले जाणार आहेत। लोकांना याचे धोक्याचे परिणाम लक्षात यावेत, यासाठी ही नवी पावले उचलली जात आहेत। वैष्णवीसाठी न्यायाची दिशा, पतीसह 11 जणांवर मानसिक शारीरिक छळाचा मोठा आरोपपत्र। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे कोर्टाने पती, सासरचे लोक आणि इतर मिळून एकूण 11 जणांविरोधात दाखल करण्यात आलेले 1670 पानांचे आरोपपत्र स्वीकारले आहे। या आरोपपत्रात हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक मानसिक छळ, धमकी यांसारखे गंभीर गुन्हे नमूद आहेत। पोलिसांनी सांगितले की पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे ही कारवाई झाली आहे। हा खटला आता वैष्णवीसारख्या अनेक पीडित महिलांसाठी न्याय मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे। ओडिशात शाळकरी मुलीचा आत्मदहन प्रकरणात मृत्यू, लैंगिक छळाच्या आरोपावरून देश हादरला।
ओडिशातील बालासोर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीने लैंगिक छळाच्या आरोपानंतर आत्मदहन केल्याची दुःखद घटना घडली। काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तीव्र शोक व्यक्त करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलण्याचं आश्वासन दिलं आहे।